नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अर्थात इग्नो सेंटरच्या अंतर्गत आज आपण वृद्धी आणि विकास यातील ब्लॉक 2 ग्रोथ मॉडेल थिअरी अँड फिनान्स अर्थात वृद्धी प्रतिमान सिद्धांत आणि पुरावा ग्रोथ मॉडेल म्हणजेच इंडोजिनियस वृद्धी प्रतिमान यातील या युनिटवरती विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. आज इंडोजिनियस ग्रोथ मॉडेल याची प्रस्तावना किंवा या अंतर्गत असणारे काही जे टॉपिक आपण सब पॉइंट्स कव्हर करणार आहोत, त्यामुळं त्यातील नवीन वाढीच्या सिद्धांताचे गृहीतकृत्य, अंतर्जात वाढ मॉडेल, अंतर्जात वाढ मॉडेल बरोबरच एरोज थिअरी ऑफ लर्निंग बाय डुईंग, त्याचबरोबर लेव्हरी सेस्की मॉडेल, राजा रॉबसन मॉडेल, रोमर मॉडेल, लुकास मॉडेल, रोमरचे तांत्रिक बदलाचे मॉडेल, अंतर्जात मॉडेल्स त्याच्यावरची असणारी टीका, विकसित आणि विकसनशील देशासाठी धोरण या बाबीवर आपण चर्चा करणार आहोत. इंडोजिनियस वृद्धी प्रतिमान म्हणजेच वेगवेगळे ग्रोथ घडून येण्याच्या अनुषंगाने दिलेली काही मॉडेल्स, काही थिअरीज याच्यामध्ये आहेत. त्याचे काही अजम्पशन्स गृहीतकृत्य आहेत. इंडोजिनियस ग्रोथ मॉडेल म्हटलं, इथं एरोज थिअरीज म्हटले, द लिव्हरीज सेक्निक मॉडेल म्हणले, द किंग मॉडेल म्हणले, रोमर मॉडेल म्हणले, द लँच मॉडेल, रोमर्स मॉडेल, या वेगवेगळ्या पॉलिसीज इम्प्लिकेशन फॉर डेव्हलपच्या अनुषंगाने किंवा डेव्हलपिंग कंट्रीजच्या अनुषंगाने म्हटलं. एकूणच जर या आजच्या पॉइंटचा विचार केला तर हा थोडासा प्रत्येक थॉट्स जो वेगवेगळा आहे त्या थॉट्सच्या अनुषंगाने काय करता येऊ शकतं किंवा काय असू शकतं त्याची मांडणी ही प्रत्येक विचारवंतांनी, प्रत्येक तज्ज्ञांनी चांगल्या पद्धतीने केलेली आपण पाहतोय. वेगवेगळ्या विचारधारा असणारे हे विचारवंत आहेत आणि यांच्या एकूणच विचारधारेतला मुख्य प्रवाह किंवा स्पष्ट जाणवणारी गोष्ट म्हणजे वृद्धीच्या अनुषंगाने आहे. हीच वृद्धी किंवा वाढ घडून येण्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीने प्रयत्न होऊ शकतो तो यामध्ये दिलेला आहे. अंतर्जात वाढीचा सिद्धांत वगैरेची प्रतिक्रिया म्हणून विकसित केला गेला आणि न्यू क्लासिकल ग्रोथ मॉडेल ही संकल्पना या अंतर्गत मांडली. एक नवीन सिद्धांत जो आहे तो त्या अंतर्गत त्या अर्थव्यवस्थेच्या आधारावरती दीर्घकालाचा विकास दर हा आपल्याला गाठता येऊ शकतो का, तो विकास दर कसा असेल, त्या अर्थव्यवस्थेचा दीर्घकालीन विकास दर स्पष्टपणे मांडलेला आहे. न्यू क्लासिकल ग्रोथ थिअरीच्या अनुषंगाने इंजिनियस घटकाच्या विरुद्ध घटक यामध्ये दिलेले आहेत. 1990च्या नवीन वाढ सिद्धांताला अंतर्जात वाढ सिद्धांत असं म्हटलेलं आहे किंवा त्याचं लेबल दिलेलं आहे, कारण नफा प्रेरित परिणाम म्हणून तांत्रिक बदल स्पष्ट करण्याचा प्रयत्न या अंतर्गत केलेला दिसतो. विशेष करून संशोधन आणि विकास R&D असं म्हटलं जातं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट यातून प्रायव्हेट सेक्टर किंवा प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीने त्याचा खर्च जो आहे तो मेंटेन करू शकतात किंवा लिमिट करू शकतात, म्हणजे खर्चावर मर्यादा आणणं, खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणं आणि एक्सपेन्सेस जो आहे तो इतर एक्सपेन्सेस जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे इन्कम साईडचा जर विचार केला तर तो कसा ग्रोथ होऊ शकतो, त्याची कशी वाढ होऊ शकते ते पाहिलं. त्याची वृद्धी जर चांगली झाली तर विकासामध्ये कन्व्हर्शन होऊ शकतं. परंतु येणारं उत्पन्न जर कंपन्यांनी आपलं उत्पन्न केवळ खर्चावर जास्त प्रयोग केलं तर निश्चितपणे या खर्चाच्या अनुषंगानं विचार होण्याबरोबरच वृद्धीच्या अनुषंगाने विचार होणं अपेक्षित असतं. सुपिटर ज्याला नवकल्पना म्हणतात त्या धर्तीवर स्पर्धेद्वारे जसे प्रक्रिया नवकल्पनेपेक्षा वेगळे आहे. हॅरॉड डोमर मॉडेलच्या विरुद्ध ज्याने वाढीला किंवा बाह्य रूपात पाहिले किंवा बाहेरील चलामधून आलेले अंतर्जात सिद्धांत जे आहेत त्या प्रणालीमधून वाढीवर जोर देतात. दृष्टिकोन हा एक प्रचंड प्रचलित आनंद घेतला आणि तरीही आनंद घेतो अंशतः, कारण ते ऑफर करत असल्याचे दिसते. सरकार आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक नवीन माध्यम आहे, म्हणजेच राष्ट्रीय अधिक खाजगी
आणि सार्वजनिक किंवा R&D खर्चाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेले हे नाविन्यपूर्ण धोरण दिसून येतं स्पष्टपणे. म्हणजेच वृद्धी प्रतिमानाच्या अनुषंगाने याच्यात नवकल्पना मांडलेल्या आहेत. शुपिटर हा आधुनिक विचारसरणीचा जनक मानला जातो. खऱ्या अर्थाने शुपिटर नव प्रवाहाला किंवा नव प्रवर्तकाचा विचारधारा घेऊन शुपिटरने काम केलेलं आहे. तशा अनुषंगाने आपण काही याची हायपोथेसिस किंवा काही गृहीतक डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. अंतर्गत वाढ मॉडेल म्हणले सर्वसाधारणपणे नवीन वाढीचे सिद्धांत यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत किंवा गृहीत धरलेले आहेत. बाजारात अनेक कंपन्या आहेत. तांत्रिक प्रगती किंवा ज्ञान हे एक गैर प्रतिस्पर्धी चांगले आहे. एकत्र घेतलेला सर्व घटकांच्या प्रमाणात हा परतावा वाढवणे जेव्हा प्रचलित हेतूने किंवा उद्देशाने एकत्रित केलेले असतात घटकावर सतत परतावा अस्तित्वात असतो. याच परताव्याच्या अनुषंगाने हेरॉड डोमर यांनी सुद्धा मांडणी केलेली होती. नवप्रवर्तकच्या अनुषंगाने सुद्धा मांडणी झालेली आहे. तांत्रिक प्रगती लोक करत असलेल्या गोष्टीमधून येतात. यावर आधारित नवीन कल्पनांची निर्मिती झालेली दिसते. उत्पादनाच्या प्रमाणात परतावा वाढल्याने अपूर्ण स्पर्धा होते आणि अशा प्रकारे अनेक व्यक्ती आणि कंपन्यांकडे बाजाराची ताकद असते आणि ते नफा कमावतात. त्याच्या शोधामधून सरकारने प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे आणि खाजगी क्षेत्रातील व्यवसायासाठी सबसिडी किंवा त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही गुंतवणूक केली पाहिजे आणि उत्पादनात नाविन्य आणण्यासाठी उत्पादन प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल, ग्रोथ करता येईल यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तांत्रिक प्रगती लोक करत असलेल्या गोष्टींमधून येतात. यावर आधारित आहे. उत्पादनाच्या प्रमाणात परतावा वाढल्याने अपूर्ण स्पर्धा काही वेळेला निर्माण होते. सरकार त्याला प्रोत्साहन देण्यावर जर भर दिला किंवा खाजगी क्षेत्रातील व्यवसायासाठी सबसिडीज किंवा अनुदान जे आहेत ती कशी वाढवता येतील यावरती विशेष करून भर दिलेला आहे. पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो. या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रस्ते सुविधा असतील, उद्योगाच्या दृष्टीने रस्ते असतील, तिथल्या कामगारांच्या दृष्टीने एज्युकेशन शैक्षणिक सुविधा असतील, त्याचबरोबर हेल्थच्या दृष्टीने आपण आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर तिथला आरोग्यविषयक घटक किंवा यंत्रणा ही जर सक्षमपणे कार्य करत असेल तर अनेक गोष्टी या फायदेशीर ठरू शकतात आणि याच पायाभूत सुविधाच्या आधारावरती उद्योग व्यवसायाचा विकास व्हायला मदत होते. अंतर्गत वाढ मॉडेल जे आहे एरोज थिअरी ऑफ लर्निंग बाय डुईंग म्हटलं जातं. शिकणे किंवा शिक्षणाच्या अनुषंगाने करणे किंवा एज्युकेशनल ग्रोथ ही कंपनीच्या दृष्टीने आपण म्हणूया, उद्योजकाच्या दृष्टीने उद्योग व्यवसायाच्या अनुषंगाने आर्थिक सिद्धांतातील ही एक संकल्पना आहे ज्याद्वारे उत्पादकता असते. सरावाच्या अनुषंगाने आत्मपरिपूर्णता आणि किरकोळ नवकल्पनाद्वारे हे साध्य केलेलं असतं. केनेथ बान या संकल्पनेचा वापर त्यांच्या अंतर्जात वाढ सिद्धांताच्या डिझाईनमध्ये स्पष्ट करण्यासाठी केला आहे. नवकल्पना आणि तांत्रिक बदलाचे परिणाम याचा बाणाचा शास्त्रीय पेपर द 1962 मध्ये प्रकाशित करून शिकण्याचे आर्थिक परिणाम. जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या उद्योग संस्थेमध्ये आपण असं म्हणतो की त्या उद्योग संस्थेमध्ये उद्योजकाच्या दृष्टीनं जर ग्रोथ घडवायची असेल तर एज्युकेशनली ग्रोथ म्हणजे आता आपण IT सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्या पाहतो, उद्योग संस्था पाहतो, उद्योगधंदे आपण वेगवेगळे पाहतो. तिथं जर एज्युकेशन पर्सन जर असेल, सुशिक्षित प्रमाण जर असेल तर निश्चितपणे उत्पादन वाढीला चालना मिळते. IT सेक्टरच्या अनुषंगाने आपण जसं सुरुवातीला पाहतो की वेगवेगळे डिप्लोमाज घेतलेले लोक असतील, परंतु याच जे डिग्री होल्डर असतील, मास्टर होल्डर असतील किंवा त्याही पुढे PhD सारखे शिक्षण घेतलेले असतील, कॉम्पिटेटिव्ह टेक्निकच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेतनं पुढे आलेले अधिकारी वर्ग आपण जसं म्हणतो तशा पद्धतीनं टेक्निकली नॉलेज असणारा स्किल ओरिएंटेड पर्सन जर असेल, एज्युकेशन शिक्षणामुळं जसं ज्ञान एखाद्यातलं कौशल्य जर आत्मसात केलेलं असेल तर कंपनीची किंवा उद्योग संस्थेची ग्रोथ व्हायला चांगली मदत होते. आर्थिक वाढीच्या आधुनिक सिद्धांतामध्ये यात खूप बदल झालेले दिसतात. नेत्रदीपक हा बदल झालेला आहे. आर्थिक घडामोडीबरोबरच इतर काही घडामोडी देखील गंभीर विचारासाठी सेपरेट बोर्ड तो दरडोई उत्पन्नातील वाढीची ओळख करून दिलेली असते. भांडवल श्रम गुणोत्तर त्या ठिकाणी वाढते. तांत्रिक बदलाची भूमिका जी आहे ती ओळखणे किंवा त्या अनुषंगाने वाढ होते.
आर्थिक वाढ आणि ज्ञानाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याचे प्रदान करणे हे प्रदान कार्य आहे, ते अधोरेखित करते आणि त्याने ज्ञान कसे असावे याचे परीक्षण देखील यातून घडलेलं दिसून येतं. म्हणजे ज्ञानाची वृद्धी, आता जसं आपण अध्यात्माच्या अनुषंगाने सुद्धा ते एक प्रकारचं ज्ञान म्हटलं जातं आणि त्यातून दैवी संकल्पना ज्या आहेत त्या मांडल्या जातात. परंतु काही आध्यात्मिकच्या मध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने ज्ञानी आपण सायंटिफिकली ज्ञान जे म्हणतो ते शास्त्रीय किंवा तशा पद्धतीचं ज्ञानामुळं अनेक ठिकाणची वृद्धी ही घडून येते. कंपन्यांच्या दृष्टीनं, उद्योगधंद्यांच्या दृष्टीनं आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला शिक्षण किंवा त्या संदर्भातलं स्किल ओरिएंटेड जे ज्ञान आहे ते आत्मसात करणं, स्किल जे आहे ते आत्मसात करणं त्या जास्त महत्त्वाचं असतं. यामध्ये काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत ते इंग्लिशमध्ये असल्यामुळं अर्थात आपण मराठी मीडियम जरी विचार केला तर वाय टी किंवा के टी इज इक्वल टू ए एल अँड टी हा नंबर 1चा फॉर्म्युला दिलेला आहे. वेअर के इज इक्वल टू कॅपिटल, कॅपिटल म्हणजे भांडवल, भांडवलाच्या अनुषंगाने म्हटलं, एल म्हणजे लेबर म्हटलंय, वाय म्हणजे आउटपुट म्हटलंय आणि ए फॉर स्टॉक ऑफ नॉलेज अँड ए इज इक्वल टू ए. अशा पद्धतीचं म्हणजे जिथं भांडवल आहे, लेबर श्रमिकाच्या अनुषंगाने म्हटले आणि उत्पादनाच्या अनुषंगाने इथे विचार केलेला आहे. म्हणजे पॅरामीटर दॅट लाईज बिटवीन ओ अँड 1 म्हणजे 0 पासून 1 पर्यंतची असणारी ही जी परिकल्पना आहे तिथपर्यंत असणारा हा प्रवास, याच्यातून वाय इन ब्रॅकेट टी तो किती कालावधीमध्ये कशा पद्धतीने आपण करू शकतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी म्हटले ए इन ब्रॅकेट टी इज इक्वल टू बी के इन ब्रॅकेट टी बीटा बी अँड बीटा आर बोथ ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा बीटा जो आहे तो ग्रेटर दॅन 0 पेक्षा तो ग्रेटर किंवा जास्तीचा असल्याचा आपण दिसतो. इफ वी पुट दिस इन इक्वेशन इज 1 वी गेट वाय टी y in bracket t k in bracket t a and b is minus 1 minus a. अशा पद्धतीने याचे सूत्र 1 आणि सूत्र 2 च्या अनुषंगाने वेगवेगळी संकल्पना मांडण्याचं काम यामध्ये केलेलं आहे. म्हणजे एज्युकेशनच्या अनुषंगाने जसं इथं आपण उल्लेख केलेला आहे पाठीमागच्या याच्यामध्ये की अनुषंगाने त्याच्यात एज्युकेशनच आहे. म्हणजे स्किल ओरिएंटेड होण्यासाठी या एज्युकेशन किंवा त्या वेळेवरती असणारा एरोस थिअरी ऑफ लर्निंग बाय डुईंग म्हणजे शिक्षणामुळं वृद्धी कशी होऊ शकते, अंतर्जात बदल कसे होऊ शकतात ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. लेव्हरी शेस्की मॉडेल त्या ठिकाणी मांडलेलं आहे. लेव्हरी आणि शेस्किन यांनी ॲरोचे मॉडेल किंवा सामान्यीकरण कृती विस्तारित केले आहे. ते स्रोत म्हणून वाढलेल्या गुंतवणुकीच्या स्पिल ओव्हर प्रभावावर ताण किंवा त्या ज्ञान ते असे गृहीत धरतात की ज्ञानाचा स्रोत किंवा कृती करून शिकणे प्रत्येक कंपनीची गुंतवणूक हे फर्मच्या गुंतवणुकीतच वाढ झाल्यामुळे सहवर्षित होते. त्याच्या ज्ञानाच्या पातळीत वाढ घडून येते. फर्मच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याने त्याच्या ज्ञानाच्या पातळीत समांतर वाढ घडून येते. मॉडेल असे गृहीत धरतात की फर्मचे ज्ञान हे सार्वजनिक हित आहे जे इतर फर्मला शून्य किमतीत मिळू शकते. अशा प्रकारे ज्ञानाचे एक गैर प्रतिस्पर्धी वर्णन देखील केले जाते जे सर्व कंपन्यांमध्ये पसरते. अर्थव्यवस्थेत हे असे असते जेव्हा प्रत्येक फर्म म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय, हाऊसहोल्ड सेक्टर देखील म्हटलं जातं त्याला, त्या हाऊसहोल्ड सेक्टरच्या अंतर्गत सतत परतावा अंतर्गत कार्य करते आणि एकूणच अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात परतावा देत असल्याचे आपण पाहतो. किंवा याच परताव्यामध्ये अंतर्गत कार्य कशा पद्धतीने होऊ शकतं. एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये लेव्हरी शेस्की मॉडेल किंवा लेव्हरी मॉडेल म्हणून एक सामान्यीकृत मॉडेल हे ज्ञानाचा स्रोत किंवा ज्ञानाचा एक मार्ग बनावं या अनुषंगाने मांडलेला आहे. ज्ञान वृद्धी किंवा ज्ञानाची आत्मसात करणं, एखादं कौशल्य आत्मसात करणं याच्यातून प्रतिस्पर्धी किंवा गैरप्रतिस्पर्धी जे आहेत त्या अनेक घटकावरती याचा परिणाम होत असतो. उत्पादन वाढीच्या दृष्टीनं किंवा वृद्धी घडून येण्याच्या दृष्टीनं आपल्याला विकासाचा टप्पा जर गाठायचा असेल तर नक्कीच या अशा ज्ञान वृद्धीच्या अनुषंगाने किंवा ज्ञान सोर्सेस म्हणजे नॉलेज सोर्सेस आपण म्हटलंय ते नॉलेज सोर्सेस हे कंपनीच्या गुंतवणुकीत
खऱ्या अर्थाने भर पडणारं असतं. ही गुंतवणूक जेवढी जास्त असेल तेवढं उत्पादन हे चांगल्या पद्धतीचे निघू शकतं किंवा उत्पादनाला भर पडू शकते असं आपण म्हणतो. ज्ञानवृद्धी कोणत्याही कंपनीमध्ये किंवा कोणत्याही उद्योग संस्था असेल, उद्योजक असेल, ही जर वाढणारी असेल तर ती निश्चितपणे फायदेशीर ठरणारी बाब असते. राजा रॉबसन मॉडेल म्हणून एक प्रसिद्ध मॉडेल आहे किंवा हे एक वृद्धी प्रतिमान आहे. 1993 मध्ये प्रकाशित झालेलं, 1993 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये किंग आणि रॉबसन यांनी बघून शिकण्यावर भर दिला आहे. त्यांच्या तांत्रिक प्रगती कार्यात फर्मद्वारे केलेली गुंतवणूक ही दर्शवते त्याला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाविन्य जर ते यशस्वी झाले तर इतर कंपन्या करतील त्याच्या स्वतःच्या गरजेनुसार नाविन्य स्वीकारा. अशा प्रकारे परिणामी बाह्यत्वे बघून शिकणे ही आर्थिक वाढीची एक गुरुकिल्ली आहे. बरेच वेळेला आपल्याला आत्मसात केलेली कौशल्य ही वेगळी असतात. ती कौशल्य बघून शिकण्यावर भर दिला जातो. याच कौशल्याच्या अनुषंगाने राजा रॉबसन मॉडेल हे मांडलेलं आहे. ते बाह्यत्वे बघून म्हणजे इतरांचं अनुकरण करून कंपनीमध्ये, उद्योगधंद्यामध्ये किंवा रोजच्या सह उद्योग संस्थेमध्ये एकमेकाचं जे कार्य चाललेलं असतं, पॅरलल ज्या उद्योग संस्था काम करतात तिथं असणारा जो वर्कर्स किंवा कामगार असतो, तो कामगार किंवा जे उद्योगधंदे असतात त्याला पॅरलल सिस्टीम म्हणून काम करावं लागतं. कारण एकाच्या हातातून आलेलं काम हे दुसऱ्यापर्यंत जातं, दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापासून चौथ्यापर्यंत. एका बाजूला डॉक्युमेंटेशन किंवा कागदोपत्री काम जात असतं, तर एका बाजूला हे प्रत्यक्ष जिथलं प्रदर्शन आपण म्हणूया ते जात असतं. म्हणजे जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी एका बाजूने जसं शिक्षण घेत असतो तशा पद्धतीने त्याचे डॉक्युमेंटेशन किंवा कागदोपत्री पुरावे जे आहेत ते तशा पद्धतीने इन्क्रीज होतात किंवा एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होऊन अंतिमतः जे डॉक्युमेंट आपल्याला सप्लाय करायचं असतं, प्रोव्हाइड करायचं असतं, त्या अनुषंगाने त्याच्या काही बाबी या दिलेल्या असतात. बाह्यत्वे बघून शिकणे ही आर्थिक वाढीची गुरुकिल्ली आहे. आणि राजा रॉबसन किंवा रॉबर्टसन म्हटलं जातं त्यांनी मांडलेले हे मॉडेल आहे की बघून शिकण्यावर म्हणजे आताच्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टममध्ये किंवा नवीन एज्युकेशन पॉलिसीजमध्ये सुद्धा ही कन्सेप्ट फार चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे. याच्यामुळे आपली ग्रोथ किंवा वृद्धी व्हायला निश्चित मदत होणार आहे. उदाहरणासाठी या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा आपण आपल्याही इग्नो सेंटरच्या अंतर्गत काही असाइनमेंट्स सबमिट करत असतात आणि ह्या असाइनमेंट्स ज्या सबमिट केलेल्या असतात या असाइनमेंट आपण न पाहता लिहिणं हे अनेक वेळेला अशक्य असतं. कारण वेगवेगळ्या पुस्तकाचा रेफर करून, आपल्याला दिलेले टेक्स्टबुकचा रेफर करून त्याची मांडणी ही व्यवस्थित आपल्याला करायची असते किंवा आपला असाइनमेंट रिपोर्ट जो आपण जमा करत असतो तो चांगल्या पद्धतीचा कसा असतो, चांगला अक्षर कसं काढता येईल, त्याची मांडणी कशी चांगली करता येईल, रचनात्मक किंवा आकर्षक पद्धतीने कसं मांडता येईल, हे सगळं करण्यासाठी म्हणजे इतर स्किल त्यातले आहे जे नॉलेज आपण म्हणूया ते नॉलेज तुम्ही पुस्तकामध्ये पाहून लिहिलेलं असतं. परंतु हे लिहिण्याची जी कौशल्य असतं त्यातलं पूर्णचं पूर्ण न लिहिता त्यातला काही सारांश रूपाचा भाग, काही महत्वाचा भाग त्याच्यामध्ये मांडलेला असतो. म्हणजे ओपन बुक टेस्ट आपण असंही म्हणू शकतो. तशा पद्धतीने असाइनमेंट सबमिशन असू शकतं आणि ह्या असाइनमेंटच्या आधारावरती सबमिशन केल्यानंतर आपल्याला मार्क मिळतात. म्हणजे कोणत्याही उद्योग संस्थेत असेल किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्याच्या अनुषंगाने रिपोर्ट किंवा अहवाल येत असतात, हे अहवाल त्यांनी पाहून चर्चा करून इतरांचे सल्ला मसलत घेऊन केलेले असतात. जशी युनिव्हर्सिटी एक्झाम ज्या वेळेला असते तशा पद्धतीने एक्झाम ही न पाहता एकाच बेंचवर किंवा टेबलवर आपल्याला बसायची जागा दिलेली असते. त्या ठिकाणी आपल्याला 3 तासाचा, 1 तासाचा, 2 तासाचा पेपर सोडवावा लागतो आणि तो स्वयंकेंद्रित एकटाच त्या ठिकाणी अभ्यास करून करावा लागतो. त्यामुळे तिथं असणारं नॉलेज टेस्टिंग मेथड जी आहे ती वेगळी असते आणि होम असाइनमेंट ज्या वेळेला दिलेले असतात म्हणजे पाहून लिहिण्यासाठीचा जो खरं तर असाइनमेंटचा पेपर आपण म्हणू शकतो, त्या पेपरमधनं सुद्धा तुमची टेस्टिंग मेथड ही वेगवेगळी असते. तुम्हाला बघून शिकणे म्हणजे काही गोष्टी ह्या समोरच्याकडं पाहून त्याचं अनुकरण करावं लागतं. जसं की आपण कला क्षेत्राच्या बाबतीत सांगतो की कुणीतरी अभिनय करून दाखवतो आणि तो अभिनय तसंच्या तसा आपण करण्याचा प्रयत्न करायचा असतो किंवा त्याचे स्टेप्स या समोरच्याकडून अनेक वेळेला त्याची रंगीत तालीम ही घेतली जाते आणि याच अभिनयाच्या आधारावरती त्या प्रत्यक्ष नाट्याच्या स्टेजवरती किंवा कला क्षेत्रात चित्रपटाच्या अनुषंगाने, सिरियलच्या अनुषंगाने ऍक्च्युली सीन रन करायचा असतो. तसं नाटकांमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर बघितलं तर प्रशांत दामले
या कलाकारांनी खूप आपले शोज मराठीमधले जे नाटक आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य स्थान मिळवलेलं आहे आणि जवळपास एखाद्या नाटकाचे प्रत्येक प्रयोग जसं की नटसम्राट हा महाराष्ट्रातला नाटक जर आपण ऐकलेलं असेल तर ही खूप सुप्रसिद्ध म्हणजे देशपातळीवर जागतिक पातळीवर याचं नाव कीर्तिरूपाला आलेलं दिसून येतं. मग तशा पद्धतीने याच्यात अनुकरणीय बरेचसे भाग हे इतरांकडून शिकलेले असतात, पाहिलेले असतात आणि ते स्किल किंवा कौशल्य हे आत्मसात केलेले असतात. बाह्यत्वे बघून शिकणे ही आर्थिक वाढीची गुरुकिल्ली आहे आणि याच गुरुकिल्लीच्या आधारावरती म्हणजे बाह्य घटक हे कंपनी, उद्योग संस्था पाहत असते, व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी पाहत असते आणि याच पाहण्यातून आपल्याला फायदे हे निश्चित मिळत असतात. फर्मद्वारे केलेली गुंतवणूक या ठिकाणी दर्शवते भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाविन्य त्याच्यामध्ये असतं आणि याच नाविन्याच्या आधारावरती जर यशस्वीता गाठण्याची असेल कंपनीला तर त्याच्यातलं R&D जे पाठीमागे सांगितलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट ते सुद्धा देखील होणार असतं. परंतु यामध्ये आपल्याला सुरुवातीची किंवा पहिली स्टेज असते की ती पाहून आपण आपल्या फर्म्सची डेव्हलपमेंट करत असतो. वेगवेगळ्या आत्ताचे सध्याचं जनरेशन जर आपण पाहिलं तर हवी ती गोष्ट आपण पहिल्यांदा गुगलला पाहून घेतो, नंतर युट्यूबला पाहत असतो किंवा वेगवेगळ्या सर्चिंग रूटवर आपण जाऊन पाहत असतो आणि ते तशाच्या तशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये ॲडिशन किंवा नवीन काहीतरी आपण टाकण्याचा प्रयत्न करतो आणि मग उद्योग व्यवसायातली जी ग्रोथ आहे, वाढ आहे ती घडवण्याचा प्रयत्न यातून झालेला आपल्याला दिसून येतो. भेडसावणाऱ्या ज्या काही याच्यात समस्या असतात त्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने असतात. पण या गुंतवणुकीमध्ये आपल्याला जर पाहून शिकायचं किंवा पाहून माहिती घ्यायची तर या बघून शिकण्यावर विशेष भर दिलेला असतो. तांत्रिक प्रगती त्या ठिकाणी कार्यरत असते. बाह्यत्व बघून शिकणे ही आर्थिक वाढीची गुरुकिल्ली आहे. ती गुरुकिल्ली जोपासण्यासाठी किंवा ती राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. रोमर मॉडेल जे आहे ते रोमरने 1986 मध्ये आंतरजात वाढीवरील त्याच्या पहिल्या पेपरमध्ये एक प्रकार सादर केला आहे. ॲरोज मॉडेल जे आहे त्याला गुंतवणुकीद्वारे शिक्षण म्हणून ओळखले जाते. त्याने सृष्टी गृहीत धरली किंवा त्या अनुषंगाने सृष्टीच्या अनुषंगाने असं म्हणता येईल सूक्ष्म पातळीवरची मांडणी जी आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे त्या अनुषंगाने विचार केला आहे रोमर मॉडेलनी. आणि ॲरोज मॉडेल किंवा त्याला गुंतवणुकीद्वारे शिक्षण म्हणून ओळखले जाते. त्या गुंतवणुकीत साईड उत्पादन म्हणून ज्ञान किंवा नॉलेज या ठिकाणी महत्वाचं मानलेलं आहे. याच ज्ञानाच्या अनुषंगाने जेवढं ज्ञान अद्ययावत असेल किंवा करंट नॉलेज जर आपल्याकडे जास्त असेल, एकूण आपण आता म्हणूया की देशाच्या संदर्भात ज्या वेळेला आपण पाहतो की भारताचं सध्याचं दरडोई उत्पन्न किती आहे, भारताचं दरडोई कर्ज किती आहे, अशा कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला माहिती करून घेणं अपेक्षित असतं. दरडोई उत्पन्नाबरोबर दरडोई ग्रोथाबरोबर किती वाढू शकतं किंवा किती कमी होऊ शकतं, एकूण अर्थव्यवस्था जी भारतीय अर्थव्यवस्था आहे तिचं इन्कम किंवा बजेट प्रोव्हिजन किती आहे, एक्सपेंडिचर प्रोव्हिजन किती आहे आणि ह्या गुंतवणुकीचे साईड उत्पादन म्हणून कशा पद्धतीने किंवा इनपुट चे ज्ञान घेण्याचं किंवा ज्ञानवृद्धीतून उत्पन्न वाढवणं हे एका बाजूला शक्य असतं. ज्ञान जर एक्सटेन्शन असेल किंवा जास्तीचं असेल तर त्याचे फायदे हे निश्चितपणे उद्योजकाला होत असतात, उद्योगधंद्याला त्याचे फायदे असतात. एखाद्या व्यक्तीमुळे किंवा सर्वच व्यक्तीमुळे जर ज्ञानाची त्या ठिकाणी ठेवण जास्त असेल, भरण जास्त असेल, म्हणूनच बघा कुठल्याही सर्व्हिस सेक्टरमध्ये उच्च शिक्षितांना प्राधान्य दिलं जातं किंवा कमी शिक्षणवाल्याला कमी दर्जाचं काम हे काम असतं खरं तर कमी प्रतवारीचं किंवा ब क ड गटात असणाऱ्याचं एज्युकेशन, गटात असणाऱ्यांचं एज्युकेशन, गटात असणाऱ्याचं एज्युकेशन हे भिन्न स्वरूपाचं असतं. परंतु गटातून जर एज्युकेशन घेणारे लोक असतील तर ते मध्ये जातात किंवा मध्ये जाऊ शकतात. अशा पद्धतीनं शिक्षणामुळं ज्ञानामुळं त्याचं ट्रान्सफरेन्शन आपण म्हणूया ते वाढलेलं असतं. एका गटातून दुसऱ्या गटात किंवा उच्च पदवीपर्यंत जाणं आणि तिथलं ज्ञान आत्मसात करणं. त्यामुळे निश्चितपणे डिसिजन घेण्याच्या दृष्टीनं Y=AFRI अशा पद्धतीने या ठिकाणी फर्मची किंवा उद्योग संस्थेची जी अंमलबजावणी आहे ती झालेली दिसते. व्हेअर Y=ॲग्रिगेट आउटपुट किंवा एकूण त्याचं जे उत्पादन आहे ते किती आहे. ॲग्रिगेट उत्पादन ॲग्रिगेट आपण म्हणूया एकूण उत्पादन म्हटलं ते ठिकाणी. आणि
ए इन ब्रॅकेट आर बरोबर पब्लिक स्टॉक ऑफ नॉलेज फ्रॉम आर अँड डी. ए आर फार महत्वाचा आहे, कारण पब्लिक स्टॉक नॉलेज नॉलेज फ्रॉम आर अँड डी याच्यामध्ये काय म्हटले, रिसर्च आणि डेव्हलपमेंट त्या अनुषंगाने किती इन्क्रीज होऊ शकतो किंवा किती वाढू शकतो. आर आय बरोबर स्टॉक ऑफ रिसर्च फ्रॉम एक्सपेंडिचर ऑफ आर अँड डी बाय फर्म आय के आय इज इक्वल टू कॅपिटल स्टॉक ऑफ फर्म. म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने जसं या ठिकाणी आर आय म्हटलं गेलं किंवा रिसर्च म्हटलं गेलं, त्याच अनुषंगाने आर डी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हटलं गेलं, वायच्या अनुषंगाने ॲग्रिगेट आउटपुट म्हटलंय, पब्लिक स्टॉक ऑफ नॉलेज ज्याला ए आर म्हटले. तशा पद्धतीनं याचं कशा पद्धतीनं होऊ शकतं किंवा किती इन्क्रीज होऊ शकतो. तसं एल आय मध्ये काय म्हटलेलं आहे, तर एल आय मध्ये विशेष करून लेबर इनपुट म्हणजे किंवा लेबर किंवा कामगारांचा त्या ठिकाणी वापर किती पद्धतीने आहे किंवा कशा पद्धतीने आहे, त्या अनुषंगाने त्या उद्योग संस्थेमधली ग्रोथ ही त्याच्यावरती अवलंबून असते किंवा वाढ ही रोमर मॉडेलच्या अनुषंगाने इथं स्पष्ट केलेले आहे. विशेष करून के आय हा देखील फार महत्वाचा भाग आहे. कॅपिटल स्टॉक ऑफ फर्म, त्या उद्योग संस्थेतलं भांडवल म्हणजे जसं भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या बाबी आपण उद्योगधंद्याच्या अनुषंगाने म्हणतो. तशा पद्धतीने या ठिकाणी वाय इज इक्वल टू ए आर एफ किंवा आर आय के आय एल आय म्हणजे या ठिकाणी रिसर्च त्याचबरोबर कॅपिटल आणि लेबर या तिन्ही घटकाचा विचार केलेला आहे. आणि एफ इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी किंवा त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने बदल होतोय. आणि ए मध्ये आपण सांगितले की नॉलेज अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट. वाय बरोबर आपण म्हणतोय ॲग्रिगेट आउटपुट, एकूण उत्पादन कशा पद्धतीने वाढेल ते या सूत्राच्या सहाय्याने रोमर मॉडेलने मांडलेलं आहे. लुकास मॉडेल यानंतरचे जे आहे ते देखील खूप चांगल्या पद्धतीचं मॉडेल आहे. लुकास मॉडेलमध्ये मांडलेल्या बाबी देखील वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी विचारात घेण्यासारखे आहेत. रॉबर्ट लुकास यांनी मांडलेलं डझावाने विकसित केलेल्या अंतर्जात वाढीच्या मॉडेलचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. उजवाने मानवी गुंतवणुकीवर आधारित अंतर्जात वाढ मॉडेल विकसित केले आहे. भांडवल लुकासने असे गृहीत धरले आहे की शिक्षणावरील गुंतवणूक उत्पादनास कारणीभूत ठरते. शिक्षणावरील गुंतवणूक म्हणजे प्रत्येक वेळेला बघा, आपण आपल्या कुटुंबाचा किंवा इतरांच्या कुटुंबाचा विचार करा, त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे खर्च काढले जातात. कुटुंबाचा होणारा खर्च काढला जातो, त्यावेळेला मुलांच्या शिक्षणावर होणारी जे काही आपण म्हणूया तरतूद असते, आर्थिक तरतूद केलेली असते. त्याचबरोबर त्यांना लागणारे इन्स्ट्रुमेंट असतील, साहित्य असतील, पुस्तक असतील, वह्या असतील किंवा शालेय साहित्य असेल, असे इतर बाबींचा विचार करतात. खरं तर गणवेशाच्या दृष्टीने पाहिलं तर ड्रेस मटेरियल हे प्रत्येकाला लागणार असतं, मग तो शिक्षण घेऊ किंवा नाही. म्हणजे कपडे हे आवश्यक आहे, परंतु एज्युकेशनल ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याचा विशिष्ट असा ड्रेस कोड त्या ठिकाणी विचारात घेतलेला असतो. म्हणजे शालेय साहित्यामध्ये पुस्तक असेल, वह्या असेल, पेन्सिल असेल, रबर असेल, अशावरती केल्या जाणारे जे काही एक्सपेन्सेस आपण म्हणूया, पैशाच्या स्वरूपात असणारे तरतूद आपण म्हणतोय, पण त्याला एक्सपेंडिचर म्हटलं जात नाही, त्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये फरक आहे. एक्सपेंडिचर हा फार मोठ्या प्रमाणावरती केलेला खर्च असतो, तो भरून निघेल की नाही निघेल याची शाश्वती नसते. परंतु इन्व्हेस्टमेंट म्हणजे निश्चितपणे अशी गुंतवणूक म्हटलं जातं त्याला, की त्याच्यातून काही ना काही कालांतराने पण आपल्याला परतावा हे निश्चित मिळत असतो. त्यामुळे एज्युकेशन शिक्षणावर केला जाणारी जो काही तरतूद असते आर्थिक, त्याला खर्च न म्हणता त्याला गुंतवणूक असं म्हटलं जातं. जशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीनं, समजा माझ्यासारख्या व्यक्तीने एखादी फोर व्हीलर गाडी घेतली आणि फोर व्हीलर गाडी घेतली तर वैयक्तिक वापरासाठी असेल तर ही एक्सपेंडिचरच झाला माझा त्याच्यावरचा. मौजेच्या वस्तूचे किंवा मला मनोरंजनाच्या दृष्टीने आपण म्हणूया गाडी झाली, गाडीला टेप झाला, साहित्य झालं, अशा पद्धतीने विचार होईल. परंतु त्या ठिकाणी आपली झालेली इन्व्हेस्टमेंट कशी असेल तर हीच गाडी मी घेतली आणि कुठेतरी या ठिकाणी मी प्रवास वाहतुकीसाठी जर साधन म्हणून वापरली, एखाद्या कंपनीला दिली किंवा टुरिस्टसाठी ती गाडी वापरली गेली, ड्रायव्हर वगैरे ठेवला असेल तर, आणि या अनुषंगाने केलेली ही गुंतवणूक होऊ शकते. म्हणजे या गुंतवणुकीला एक विशिष्ट प्रकारची तरतूद ही असते. त्यामुळे एज्युकेशनच्या दृष्टीने शिक्षणावरती अशी तरतूद हे करणं अपेक्षित असतं. गुंतवणुकीवर आधारित या अंतर्गत वाढ मॉडेल विकसित केले आहे. भांडवल लुकासने असे गृहीत धरले आहे की शिक्षणावरील गुंतवणूक
ही उत्पादनास कारणीभूत ठरत असते किंवा चांगले उत्पादन इन्कममध्ये आपल्या ग्रोथ घडवून आणणारे, प्रोडक्शन ग्रोथ घडवून आणणारी ही वाढ असल्याचे दिसून येतं आपल्याला. भांडवल च्या आधारावर म्हणजे जसं शिक्षणावरील गुंतवणूक आहे, एज्युकेशनल इन्व्हेस्टमेंट जे आहे ती जे प्रॉफिट किंवा आउटपुट जे आहे ते चांगलं देण्याचा प्रयत्न करते. तसं मानव भांडवल म्हणजे कॅपिटल, मॅन कॅपिटल ज्याला म्हटलं जातं, मानव ही एक संपत्ती आहे खरं तर, आणि ही संपत्तीचं जोपासना करणं, त्याच्यावर काम करणं, एखादी मशीन जसं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च करून किंवा आर्थिक तरतूद करून नवीन घेत असतो, तशा पद्धतीने ही नवीन घेण्यासारखं एखाद्या माणसामध्ये एखादं स्किल इन्स्टॉल करणं किंवा इन्स्टॉल म्हणण्यापेक्षा त्याच्यात ते वृद्धिगत करणं, डेव्हलप करणं हे अपेक्षित असतं. मग सॉफ्टवेअरचं किंवा आपण मोबाईलमध्ये आपण पाहतो वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलेले असतात त्या, आणि या इन्स्टॉलमुळं आपल्याला फायदे होत असतात. शिक्षणावरील गुंतवणूक ही भविष्यात आपल्याला उत्पादन वाढीसाठी चालना देणार असते. मानवी भांडवल जे वाढीच्या प्रक्रियेत निर्णायक स्वरूपाचं किंवा निर्णायक ठरू शकतं, तो याचे वर्गीकरण किंवा मानवी भांडवलाच्या अंतर्गत परिणाम जेथे वैयक्तिक कामगार प्रशिक्षण घेणे, अधिक उत्पादक आणि बाह्य प्रभाव म्हणते स्लिप ओव्हर आणि भांडवल आणि इतर कामगारांची उत्पादकता यामुळे वाढते. अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. भौतिक तंत्रज्ञानाची पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं स्लिप ओव्हर प्रभाव या लुकास किंवा रॉबर्ट लुकास यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये वाय आय ए इन ब्रॅकेट के आय किंवा HI ही वेअर ए इज द टेक्निकल कॉफिशियंट असं म्हटलं इथं. ए म्हणजे काय तर टेक्निकल इफिशियंट व्हायला पाहिजे. तर KI अँड HI आर द इनपुट ऑफ फिजिकल अँड ह्युमन कॅपिटल. कॅपिटल म्हणजे भांडवलाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी म्हटले. के इज इक्वल टू किंवा KR इनपुट ऑफ फिजिकल म्हणजे कामगाराच्या अनुषंगाने किंवा त्या ठिकाणी लेबरच्या अनुषंगाने म्हटले. परंतु ह्युमनच्या अनुषंगाने ह्युमन कॅपिटल जो यूज आहे तो किती पद्धतीने होऊ शकतो किंवा कसा होऊ शकतो. यूज बाय फर्म आय टू प्रोड्यूस आउट ऑफ आय म्हणजे या ठिकाणचा ग्रोथ किंवा उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर लुकास यांच्या अनुषंगाने की नॉलेज ही किंवा भांडवलाच्या अनुषंगाने ग्रोथ करण्यासाठी ह्युमन कॅपिटल जे आहे तर त्याची ग्रोथ होणं ही काळाची गरज असते किंवा अपेक्षा असते. आणि अशा ह्युमन कॅपिटलच्या अनुषंगाने किंवा मानवी संपत्तीच्या अनुषंगाने मानवी भांडवलाच्या अनुषंगाने याच्यावरती खूप मोठं काम करणं हे त्या त्या उद्योग संस्थेला अपेक्षित असतं. तशा पद्धतीनं सोयीसुविधा किंवा संधी वाढणं हे अपेक्षित आहे. रोमरचे तांत्रिक बदलाचे मॉडेल जे आहे ते देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. रोमर यांनी तांत्रिक बदलाचे मॉडेल मांडताना 1990 मध्ये रोमरने आंतरजात तांत्रिक बदलाचे मॉडेल दिले आहे. कल्पनांच्या निर्मितीमध्ये विशेष संशोधन क्षेत्र या ठिकाणी ओळखलेलं आहे. विशेष संशोधन क्षेत्र म्हणजे स्पेसिफिक म्हणजे एखादा व्यक्ती हा एका विषयामधला तज्ज्ञ असू शकतो. जसं की काही लोक ही फिजिक्समध्ये तज्ज्ञ असतात, काही लोक ही झूलॉजीमध्ये तज्ज्ञ असू शकतात, काही लोक ही कॉमर्समधले एखाद्या अकाउंटन्सीमध्ये तज्ज्ञ असू शकतात, आर्ट्समध्ये एखाद्या लँग्वेजेसमध्ये असेल तर तो त्या लँग्वेजमधला म्हणजे इंग्लिशमधला तज्ज्ञ असू शकतो, हिंदीमधला तज्ज्ञ असू शकतो लँग्वेजमध्ये. आणि सोशल सायन्सच्या अनुषंगाने जर पाहिलं तर एखादा अर्थशास्त्र असेल तर त्या अर्थशास्त्रातला तज्ज्ञ असू शकतो. म्हणजे स्पेशलायझेशनची निर्मिती. मग जसं सब्जेक्ट वाईज एज्युकेशन फील्ड आपण म्हणतो तशा पद्धतीनं टेक्निकल स्किलमध्ये एखाद्या उद्योगधंद्यामध्ये कंपन्यांमध्ये या कंपनीचा असणारा स्किल ओरिएंटेड वर्कर त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. कल्पना किंवा नवीन ज्ञान संसाधनापेक्षा कल्पनांचे महत्त्व त्या ठिकाणी आहे. त्यांच्या विश्लेषणाचा कौन्सिला जेथे तो जपानचे उदाहरण त्या विचारात घेतलेला आहे. जपानसारखा देश ज्या वेळेला टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने विचार करतो आपण त्यावेळेला जापनीज प्रोडक्शन हे सर्वांना हवं असं वाटत असतं. कारण या जापनीज प्रोडक्शनमुळं अर्थव्यवस्थेला एक चांगली चालना ही खरं तर त्या देशाला मिळते. परंतु भारतासारख्या देशात ज्यावेळेला आपण पाहतो की टेक्नॉलॉजी आपण खरेदी करतो आणि जापनीज मॉडेल असतं, जसं की आपण चीन मॉडेल खरेदी केलं तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक आयटमच्या संदर्भात काही खूप चांगल्या वस्तू मिळतात. परंतु काही वस्तू ह्या अल्पकाळाच्या दृष्टीने आपल्याला खरेदी कराव्या लागतात किंवा त्यालाच सेकंड लँग्वेज किंवा आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो
की यूज अँड थ्रो सुद्धा असू शकतात. म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू या यूज अँड थ्रो आहेत, परंतु त्या अवेलेबिलिटी आहे किंवा ती वस्तू आपल्याला वेळेवर उपलब्ध होऊ शकते, अल्प दरामध्ये ही उपलब्ध होऊ शकते. आणि या अल्प दरामध्ये उपलब्ध झालेल्या ज्या काही बाबी असतात त्या ज्ञान कल्पना किंवा नवीन ज्ञान त्यात आत्मसात करताना संसाधनापेक्षा कल्पनांचे महत्त्व हे विशेष करून आहे. त्यात असणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पना, आधुनिक रिसर्चच्या अनुषंगाने असणाऱ्या रोबोट्सने जे काही टेक्नॉलॉजी म्हटलंय त्यात कल्पना किंवा नवीन ज्ञान त्यात संसाधनापेक्षा कल्पनांचे महत्त्व जास्त असेल. काल्पनिकदृष्ट्या किंवा त्यात आलेल्या संकल्पना ह्या वेगवेगळ्या किंवा भिन्न प्रकारच्या आहेत. संसाधनामध्ये पेक्षा कल्पनांचे महत्त्व हे अधिक जास्त आहे. विश्लेषणाचा कौन्सिला जेथे तो जपानचे उदाहरण त्या ठिकाणी दिले म्हणूनच तो करतो. एक देश काही नैसर्गिक संसाधने परंतु नवीन पाश्चात्य कल्पना आणि तंत्रज्ञानासाठी खुले आहेत. म्हणजे जपान हा देश ज्यावेळेला आपण नवीन तंत्रज्ञान यंत्र याचा विचार करतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर हा जपान देश येतो. कारण तिथं आधुनिकतेला आणि टिकाऊपणा किंवा एक चांगल्या सस्टेन प्रोडक्शनला भर दिला जातो. या फर्म्स किंवा या ज्या उद्योग संस्था आहेत त्या नाविन्यपूर्ण असतात. नवीन पाश्चात्य कल्पना आणि तंत्रज्ञानासाठी वापरलेल्या ह्या संज्ञा ह्या खूप फायदेशीर असतात. किंवा नवीन ज्ञान उत्पादन प्रक्रियेत 3 प्रकारे किंवा त्याचा प्रवेशिका केलेल्या असतात. च्या अनुषंगाने उत्पादन वाढीसाठी ही मध्यवर्ती वस्तूच्या क्षेत्रात नवीन रचना वापरली जाते. नवीन इंटरमिडिएट इनपुट त्याच्यात दिलेलं आहे किंवा त्याचे साधन म्हणून विचारात घेतलं जातं. च्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो आपण अंतिम क्षेत्रात किंवा लास्ट स्टेजला लेबर किंवा श्रमिक आणि भांडवल ह्युमन कॅपिटल आपण म्हणतोय त्या ठिकाणी आणि उपलब्ध उत्पादक टिकाऊ वस्तू अंतिम उत्पादन तयार करावे लागतात. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या या वृद्धीच्या अनुषंगाने ज्ञान वृद्धी करताना अंतिम क्षेत्रात लेबरच्या अनुषंगाने ह्युमन कॅपिटलच्या अनुषंगाने आणि आउटपुट जे लॉंग रन असेल टिकाऊ वस्तू अंतिम उत्पादक तयार करण्याच्या दृष्टीनं त्याच्यात प्रयत्न केले जातात. टिकाऊ वस्तू असतील तर त्या टिकाऊ वस्तूचं उत्पादन करण्याचं काम काही देश करत असतात किंवा काही उद्योग संस्था उत्पादनाच्या अनुषंगाने करतात. नवीन डिझाईनमुळे ज्ञानाचा एकूण साठा हा वाढतो, ज्यामुळे ज्ञान वाढते. संशोधन क्षेत्रात कार्यरत नवीन भांडवलाची उत्पादकता त्या अनुषंगाने वाढलेली असते आणि हीच उत्पादकता त्या उद्योग संस्थेला नफा मिळवून देणारी दिसते किंवा प्रॉफिटेबल प्रोडक्शन जे आहे ती त्या ठिकाणी मिळालेलं आहे जास्त दिसून येतं. रोमरचे हे टेक्निकल किंवा तांत्रिक मॉडेल जे आहे ते 1990 मध्ये मांडलं. त्यांच्या अंतर्जात तांत्रिक बदलाचे त्याच्यात किंवा त्याच्या असणाऱ्या कल्पना आहेत रिसर्च आहे त्याचा वापर त्या ठिकाणी जास्त झालेला दिसतो. आणि या नॅचरल रिसर्चच्या अनुषंगानेच नवीन काही न्यू टेक्नॉलॉजी असतील तंत्रज्ञानासाठी खुले धोरण आहे ते मांडलेलं आहे. या मॉडेलमुळेच काही गृहीतक त्या ठिकाणी आधारित विचारात घेतलेले आहेत. आर्थिक वाढ ही तांत्रिक बदलामुळे होते. तांत्रिक बदल अंतर्जात आहे आणि तंत्रज्ञानातील बदल करण्यात बाजारातील प्रोत्साहन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अर्थव्यवस्थेत त्याच्यात बदल झालेला दिसतो. नवीन डिझाईनच्या शोधासाठी विशिष्ट प्रमाणात मानवी भांडवल आवश्यक आहे. मानवी भांडवलाचा एकूण पुरवठा हा निश्चित स्वरूपात विचारात घ्यावा लागतो. निश्चित त्याचे मानवी भांडवल जर योग्य प्रमाणात असेल, न्यू डिझाईन जसं शुपिटर म्हणतात, नवीनीकरण किंवा परंपरागत करण्यापेक्षा तेच करण्यापेक्षा नाविन्यपूर्ण जर काही करता आलं तर त्यातून आपल्याला फायदे मिळत असतात. किंबहुना त्यातला होणारा जो खर्च आहे तो आपल्याला खर्च मर्यादित करता येतो. तंत्रज्ञानातील बदल करण्यात बाजारातील काही प्रोत्साहनात्मक भूमिका ही पार पाडली जाते. त्याचबरोबर सप्लाय जो आपण म्हणतो मानवी भांडवलाचा एकूण पुरवठा हा निश्चित स्वरूपाचा असतो, परंतु त्यात वाढ करता येऊ शकते. इंडोजेनियस ग्रोथवरती होणाऱ्या टीका किंवा टीकांचं एक मॉडेल म्हणूनच विकसित झालेलं आहे. इंडोजेनियसमध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्याच्या संबंधित नवीन विकास सिद्धांतावर टीका केलेली आहे. विकास म्हणजेच वृद्धीच्या अगोदर असणारी जी काही संकल्पना आपण विचारात घेतलेली आहे, विकासाची संकल्पना ही वृद्धी करून किंवा टप्प्याटप्प्याने आपली वाढ झाल्यानंतर विकास होत असते. परंतु याच्यावरती अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्या संबंधित टीका केलेल्या आहेत. काही विचार हे अंतर्जात वाढ या सामान्य सूचनेवर आधारित आहेत.
काही घटकामध्ये ही इनडायरेक्टली वाढ आपण म्हणूया ती होत असते. जसं की आता एज्युकेशन सिस्टीममध्ये जर आपण पाहतो, एखाद्या वर्गाला प्रवेश घेतल्यानंतर तिथलं नॉलेज किंवा ज्ञान हे आपोआप मिळण्याची प्रक्रिया एक प्रकारे सुरू असते आणि हीच प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सातत्याने जेव्हा पुढे कंटिन्यू चालू राहावी या दृष्टीने प्रयत्न केले जातात. सूचनेवर आधारित आहेत. सिद्धांतात कादंबरी या ठिकाणी नाहीये. जसं इंडिजिनियस ग्रोथ ची मांडणी करताना म्हणजे थेरॉटिकली नॉलेज फार नाही आहे, ते अंतर्जात किंवा अंतर्गत याचा बाबीवर विचार केलेला आहे. सिद्धांतात कादंबरीचा अनुषंगाने जरी नसला तर स्टॉक आणि ऑर्बॅचलला वाटलेली की नवीन वाढीच्या सिद्धांताच्या मुख्य कल्पना आहेत. ॲडम स्मिथ आणि मार्क्सच्या विश्लेषणाचा वाढता परतावा या ठिकाणी शोधला जाऊ शकतो. या ॲडम स्मिथ आणि मार्क्सच्या विश्लेषणाचा वाढता परतावा शोधण्याच्या अनुषंगाने काही बाबी निश्चित फायदेशीर ठरतात. त्या बाबीवर देखील टीका झालेल्या आहेत. श्रीनिवास यांना नवीन ग्रोथ थिअरीमध्ये काहीही नवीन आढळत नाही. व्हेरिएबल्सची वाढती परतावा आणि आंतरजातता यातून घेण्यात आली आहे. वाढीचे न्यू क्लासिकल आणि कल्डर मॉडेल या ठिकाणी मांडलेलं आहे. श्रीनिवास या विचारवंतांना नवीन थिअरी किंवा नवीन मांडलेल्या या सिद्धांतात विशेष असं काही दिसून नाही आलं, परंतु याच मांडणीमध्ये त्यांनी त्याच्यावरती टीका करून व्हेरिएबल्स जे वापरलेले घटक आहेत, मग भूमी असेल किंवा श्रम असेल, भूमीचा याचा विचार नाही केला जात. वीक पॉईंट आहे आपण म्हणूया भूमी जमिनीच्या अनुषंगाने. कारण व्हेरिएबल्स घेताना त्यांनी ह्युमन कॅपिटल याचा विचार केलेला आहे, ह्युमन लेबरच्या अनुषंगाने त्याच्यात विचार केलेला आहे आणि एवढी वाढ किंवा त्याचा परतावा जो आहे तो अंतर्जात स्वरूपात दिलेला दिसतो किंवा त्या वाढीचे प्रमाण जे आहे ते निश्चितपणे बदललेलं आहे. कल्डर मॉडेल हे खूप चांगल्या पद्धतीने किंवा त्याची चांगली वाढ झालेली दिसते. फिशर केवळ उत्पादन कार्यावर अवलंबून राहून टीका करतात. स्थिर स्थितीत वर देखील याचा परिणाम होतो. ओल्सनला असे वाटते की ते मानवी भांडवलाच्या भूमिकेवर खूप जोर देते आणि संस्थांच्या भूमिकेकडे त्याचं दुर्लक्ष करते. नवीन वाढ सिद्धांताच्या विविध मॉडेल्समध्ये त्यात फरक आहे. भौतिक आणि मानवी भांडवल याचा देखील त्याच्यात विचार झालेला आहे. फिशर केवळ उत्पादन कार्यावर अवलंबून राहून टीका करतात. स्थिर स्थितीत वर विचार केल्याप्रमाणे त्यांनी काही मांडणी देखील केलेलं आहे, त्याचे काही विचारधारा देखील प्रचलित झालेल्या आहेत आणि या विचाराप्रमाणेच इंडोजिनियस ग्रोथ वरती झालेल्या टीका आणि त्यातल्या या विशेष करून नवीन वाढीच्या संदर्भात ग्रोथ मॉडेलवरती भौतिक अभौतिक, मग त्याच्यामध्ये विशेष करून ह्युमन कॅपिटल ही जे आहे ते स्पष्टपणे जाणवत नाही. म्हणजे लेबर किंवा कुठला कामगार त्यातलं स्किल ओरिएंटेड म्हटले म्हणजे कौशल्य प्रधान असणारा तो लेबर म्हणून काम करत नाही, त्याला एक वेगळे डेझिग्नेशन असू शकतं किंवा त्याची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झालेली आपण पाहत असतो. विकासासाठी धोरण परिणाम आणि विकसनशील देश. विकासासाठी वापरलेले धोरण परिणाम जे आहे ते कोणत्या प्रकारचे असू शकतात, कशा पद्धतीचे असू शकतात, या अनुषंगाने याच्यामध्ये भर दिलाय तो म्हणजे पर कॅपिटल डेव्हलपमेंट. विकासाचा दरडोई असणारा विकासाचे दर जे आहेत त्या अभिसरणाच्या अनुषंगाने याच्यात मांडलेले आहेत, सूचित होतात ते. आणि विकसनशील आणि विकसित देशामध्ये यापुढे असे होण्याची ही जी अपेक्षा आहे ते करतात किंवा भौतिक आणि मानवी भांडवलावर वाढणारा परतावा सूचित करतो की गुंतवणुकीवर परताव्याचा दर हा विकसित देशामध्ये कमी होणार आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने जर पाहिलं तर डेव्हलप कंट्री ह्या फार मोठ्या प्रमाणावर विकसित इन्व्हेस्टमेंट करत असतात किंवा गुंतवणूक करतात, परंतु डेव्हलपिंग कंट्री जे आहेत विकसनशील देश आहेत तुलनात्मकरित्या विकसित देशापेक्षा यांची गुंतवणूक कमी असते आणि डेव्हलप कंट्रीमध्ये ही गुंतवणूक जास्त प्रमाणात असते. भौतिक आणि मानवी भांडवलावर वाढणारा परतावा सूचित करतो की गुंतवणुकीवर परताव्याचा दर हा विकसित देशामध्ये कमी होणार आहे. विकसनशील देश त्यामुळे भांडवल विकसित करून पाहण्याची गरज नाही. विकसनशील देश आणि प्रत्यक्षात उलट उघड होऊ शकतात किंवा त्याच्या बाबी या स्पष्टपणे जाणवतात. वाढीसाठी भौतिक आणि मानवी भांडवलाचे मोजलेले योगदान सोलो मॉडेलनं सुचवल्यापेक्षा ते मोठे असू शकते. त्यामध्ये गुंतवणूक, शिक्षण किंवा R&D यांचा केवळ
फर्मवरचा नव्हे तर सकारात्मक परिणाम हा देखील दिसून येत असतो. अ, वाढीसाठी भौतिक आणि मानवी भांडवलाचे मोजलेले योगदान हे सोलो मॉडेलने सुचवल्यापेक्षा मोठे असू शकते. त्यामध्ये गुंतवणूक, शिक्षण किंवा R&D यांचा केवळ फर्मवरचाच नव्हे तर सकारात्मक परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतो किंवा घडत असल्याचं आपण पाहतो. इतर कंपन्यांवर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर स्लिप ओव्हर प्रभाव या सोलोमधील तांत्रिक बदलास श्रेय दिलेले अवशिष्ट सूचित करते आणि त्याचा वाढ ही झालेली दिसून येते. प्रत्यक्षात लहान असू शकते याच्यामधली ही वाढ जी आहे ती तिच्यावर काही प्रमाण किंवा काही नियंत्रण असू शकतं. हे आवश्यक आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढत्या प्रमाणात परतावा मिळणे आवश्यक आहे, मग तिथं सोलो स्वानने सुचवल्याप्रमाणे उत्पन्न वाढीच्या स्थिर राज्य पातळीवर पोहोचणे आणि मॉडेलने संशोधन आणि विकासाच्या सकारात्मक बाह्यतेसह वाढ उत्पन्नाचा वेग कमी होत नाही आणि अर्थव्यवस्था ही स्थिर स्थितीत पोहोचत नाही. ज्या देशामध्ये मानवी भांडवलाचा जास्त साठा आहे आणि त्यामध्ये जास्त गुंतवणूक आहे, R&D आर्थिक विकासाचा वेग वाढवेल हे कारण करू शकतो किंवा अशी स्थिती असू शकते. विकसनशील देशाच्या संत वाढीसाठी या बाबीवर भर दिलेला असतो. संभाव्यता ही एक कमी विकसित अर्थव्यवस्था आहे जी मिळू शकते. असे केल्याने बहुतेक आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुक्त आहे अशी स्थिती निर्माण झालेली असते. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या देशामध्ये मानवी भांडवलाचा जास्त साठा आहे त्या देशाला खरं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा चांगला स्कोप किंवा चांगला वाव असू शकतो. ह्युमन कॅपिटल जिथं चांगलं किंवा मानवी भांडवल ही जिथं चांगल्या किंवा आपण पाहतो भारतीय लोकसंख्येचा विचार जर केला तर एकूण लोकसंख्या ही आता 138 कोटीपर्यंत किंवा 135 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. 2011ची आकडेवारी आपल्याला असं सांगते की 121 कोटी ही लोकसंख्या आहे आणि हीच लोकसंख्येची झालेली ग्रोथ ही आणि याच्यात डेव्हलप झालेली म्हणजे वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या वेळेला आपण पाहतो. वोडाफोन असतील किंवा अमेझॉन असेल, गुगल असेल, याचे मुख्य अधिकारी जर आपण पाहिले तर ते भारतीय वंशाचे आहेत किंवा भारतातले आहेत असे आपण पाहतो. आणि हे भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होण्याचं देखील कारण असं हेच आहे की या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये ह्युमन कॅपिटल हा खूप चांगला किंवा मानवी भांडवल, मानवी संपत्ती ही खूप चांगली डेव्हलप होत आहे आणि अजूनही खरं तर एकूण पॉप्युलेशन टोटल लोकसंख्या जी आहे ती जास्त आहे आणि त्यामुळे तुलनात्मकरित्या ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला डेव्हलप कंट्रीकडे मग विकसित देशामध्ये अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेप्रमाणे मानवी संपत्ती आपली डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करतोय किंवा एज्युकेशन पॉलिसीज ज्या आहेत त्या विकसित देशाप्रमाणे आपल्याकडे आहेत का. आत्ताच्या क्रेडिट सिस्टीम असेल, ग्रेड सिस्टीम असेल तर त्या आत्ता आपण आत्मसात करतोय. स्किल ओरिएंटेड जे नॉलेज आहे ते घेण्याच्या दृष्टीने आपण आता प्रयत्न करतोय. म्हणजे विकासासाठी लागणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या डेव्हलपिंग कंट्री या आत्मसात करताना आपण पाहतोय किंवा या आत्मसात करताना या बाबीवरती प्रचंड प्रकाश टाकलेला दिसतो. विकासासाठी धोरण परिणाम आणि त्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही इंडोजेनियस ग्रोथची टीकात्मक जरी बाबी असल्या तरी देखील विकासासाठी धोरण परिणाम आणि विकसनशील देश याच्यावरती अनेक बाबीत विचारमंथन केलेलं आहे. विकसनशील आणि विकसित देशामध्ये यापुढे अशी होण्याची अपेक्षा करता येत नाही. भौतिक आणि मानवी भांडवलावर वाढणारा परतावा हा सूचित केलेला आहे. गुंतवणुकीवर परताव्याचा दर हा विकसित देशामध्ये कमी होणार नाही. विकसनशील देश त्यामुळे भांडवल विकसित करून वाढण्याची गरज नाही. विकसनशील देश आणि विकसित देश याच्यामध्ये अनेक बाबतीत तफावत आहे. रिसर्च R&D जे शेवटी म्हटलंय रिसर्च आणि डेव्हलपमेंट जे आहे ती तेवढीच होणं अपेक्षित असते. इतर कंपन्या, उद्योगधंदे जे आहेत किंवा छोटे उद्योग असतील, मोठे उद्योग असतील याच्यामध्ये सुद्धा ज्ञानाला किंवा कौशल्याला खूप वाव असतं किंवा खूप चांगली संधी असते असं आपण पाहतो. म्हणूनच या अनुषंगाने नॉलेज ओरिएंटेड किंवा ज्ञानातून वृद्धी हे करण्याचं काम या संकल्पनेच्या अनुषंगाने होत आहे. संभाव्यता ही एक कमी विकसित अर्थव्यवस्था जी मिळू शकते किंवा बहुतेक करून आंतरराष्ट्रीय व्यापार व मुक्त व्यापार घडवून आणण्याचं काम
जसं भारताने आता 1991ची पॉलिसी जी आहे, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण त्याच्यामधला ग्लोबलायझेशन म्हणजे मुक्त प्रवाह जो आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न याच्यात झालेला आपण पाहतो आणि भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचं आपण पाहतो. आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.